रॅशनल नंबर हा आपला पॉइंट चालू आहे. एक्सरसाइज 1.1 आपण बघितली. त्याच्यामध्ये नंबर लाईन वर असणारे जे काही रॅशनल नंबर दिलेले असतात त्याचं असणारं लोकेशन हे आपण कशा पद्धतीने ते प्लॉट करायचं हे आपण त्याच्यामध्ये बघितले. हे लक्षात घ्या. आता आपल्याला माहिती आहे की कुठलाही रेशो जे आहे मूळ रेशो आपला कॉन्स्टंट राहतो. उदाहरण जर आपण जर बघितलं A/B हा रेशो आहे. त्याच्यामध्ये K/A आणि K/B म्हणजे K नी दोन्ही बाजूला आपण गुणले म्हणजे पण K ची व्हॅल्यू जी आहे ती नॉन झिरो नंबर किंवा K नॉट इक्वल टू 0 अशी कंडिशन आपण बघितली. उदाहरण जर आपण जर बघितलं A/B इज इक्वल टू A इंटू K अपॉन B इंटू K आणि K ची व्हॅल्यू आपल्याला काय पाहिजे 0 नकोय. 0 आपल्याला नकोय म्हणजे किंवा अजून यामध्ये A ची व्हॅल्यू तुम्ही K ची व्हॅल्यू जी आहे कशी घेणार तुम्ही 1 2 3 4 5 सारखे घेताय पण 0 नकोय. कुठल्याही मल्टिप्लायरने आपण गुणलं. उदाहरण जर आपण जर बघितलं रेशो घेतला आपण A/B 2 हा रेशो आपण घेतला. मग मी काय केलं बघा की 3 गुणिले 2 म्हणलं आणि डिवायडेड बाय 4 गुणिले 2 म्हणलं म्हणजे इथे K ची व्हॅल्यू काय आली 2 आली. लक्षात 6/8 पण आपला मूळ रेशो जो आहे तो सारखा आहे. मूळ रेशो आपला काय आहे 3/4 येतो. आलं लक्षात. K ची व्हॅल्यू फक्त आपल्याला 0 नको आहे. K ची व्हॅल्यू तुम्ही कुठलीही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय. आतापर्यंत तुम्ही जे काही नंबर जे आहेत तुम्ही डायरेक्टली कम्प्लीट नंबर किंवा होल नंबर त्या नंबरचा लहान मोठेपणा जो आहे तो बघितलाय. सो वी आर ऑलरेडी नो अबाउट दॅट. म्हणजे 4 आणि 5 यापैकी मोठं कोण म्हणलं की आपण डायरेक्टली काय करायचो 5 मोठ्या म्हणलं की आपण अशा पद्धतीनं ग्रेटर दॅन साइन काय आहे ग्रेटर दॅन अशा पद्धतीनं असणारं साइन सिम्बॉल हे आपण बघतोय. 3 महत्वाचे सिम्बॉल आहेत. एक जे आहे ते लेस दॅन ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. कंपॅरिझन मध्ये आपल्याला हे 3 चिन्ह फार महत्वाचे. 2 महत्वाचे नंबर्स आपण बघतोय. मग आपण एक क्वेश्चन टाकला की एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघतोय. एक्झाम्पल नंबर 1 म्हणू आपण त्याला. काय असणार बघा कम्पेअर द नंबर. काय असेल कम्पेअर द 5/4 अँड काय असणार आहे 2/3. त्याचबरोबर तर त्याचा असणारा सिम्बॉल जे आहे मग ते लेस दॅन असेल ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल. तिन्हीपैकी आपल्याला कुठलाही सिम्बॉल आपण त्याच्यामध्ये वापरायचं. आता यामध्ये आपण काय करतो बघा सोल्युशन. आपल्याला माहिती आहे 5/4 आणि दुसरा नंबर घेतला आपण 2/3. पहिल्यांदा 5/4 घेतला त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की जेणेकरून दोन्हीचा एलसीएम आपला कॉमन आला पाहिजे. 5 इंटू 3 आणि 4 इंटू 3 इज इक्वल टू 15 आणि काय असणार आहे 12. आता 3 नेच का मल्टिप्लाय केलं तर पहिल्यांदा ही संख्या बघायची ही संख्या बघायची. दोन्हीचा एलसीएम जो आहे तो आपण बघायचा. तो एलसीएम आपल्याला मिळतो 4 इंटू 3 म्हणजे 12 मिळतो. हा लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे डिनॉमिनेटरला दोन्हीचा बेस जो आहे तो डिनॉमिनेटर दोन्हीकडे कॉमन पाहिजे. म्हणून आपण काय केलं कुठं कॉमन येणार आहे दोन्हीला आपण काय करायचं एका प्रॉपर संख्येने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून पहिल्या फ्रॅक्शनला आपण काय केलं त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं. त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं 15/12. आता सेकंड नंबर बघा 2/3 काय केलेलं बघा 2 इंटू 4 आणि 3 इंटू 4 म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे 8/12. आता दोन्हीचा बेस कॉमन आला का मग आपण काय केलं बघा दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपण डायरेक्टली काय म्हणलं 15/12 आणि 8/12 दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपल्याला हा नंबर जो आहे तो आपल्याला मोठा मिळाला. ऑटोमॅटिकली हा नंबर काय मिळालेला आहे मोठा मिळाला. म्हणून आपण काय म्हणलं देअरफॉर काय म्हणलेलं बघा 5/4 ओरिजिनल फ्रॅक्शन कडे गेलो इज ग्रेटर दॅन 2/3.
आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं अजून काय करू शकतो बघा, हे झाले पॉझिटिव्ह नंबरची बाबतीत. आता मी काय करतोय, सेकंड नंबर घेतो. सेकंड नंबरला आपल्याला बरोबर काय असणार आहे, पेअर. काय म्हणलेलं आहे, रॅशनल नंबर कुठले कुठले, -7/9 अँड 4/5. आता फ्रॅक्शन बघितलं कुठला नंबर मोठा आहे कुठला नाही. एक निगेटिव्ह नंबर, एक पॉझिटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर निश्चितच लहान असणार आहे. सगळ्यात महत्वाचं काय म्हणतोय की निगेटिव्ह नंबर हा जो आहे काय असेल, ऑलवेज लेस दॅन. बघा, निगेटिव्ह नंबर ऑलवेज लेस दॅन. म्हणून काय असणार बघा, therefore काय असेल, -7/9 इज ऑलवेज लेस दॅन 4/5. डायरेक्ट आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता दोन निगेटिव्ह नंबर आहे तर काय करायचं, टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर. टू निगेटिव्ह नंबर, दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर काय करायचं. तर यामध्ये आपण काय करतोय बघा, आता ए आणि बी पॉझिटिव्ह आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणून आपण काय केलं बघा, आपल्याला माहिती आहे काय असेल, इफ ए बी पेक्षा जर मोठा जर असेल तर आता हेच नंबर तुम्हाला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट झाले तर काय असणार आहे बघा, -a शुड बी लेस दॅन -b. हा गुणधर्म आपण त्यामध्ये सांगतो. किंवा वाईस वर्सा. फॉर एक्झाम्पल जर आपण जर बघितलं 2 आणि 3 अशा दोन संख्या आहेत, आपल्याला माहिती आहे की 3 जे आहे 2 पेक्षा मोठं आहे. मग मी काय केलं आता, -2 आणि -3 कोण मोठं असणार आहे, -2 मोठं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं याच पद्धतीनं फ्रॅक्शन मध्ये बघा 5/4 आणि 7/4. 7/4 काय झालेलं आहे, मोठं झालेलं आहे. पण निगेटिव्ह नंबर जर ते जर आले -5/4 आणि -7/4 आलं तर -5/4 हे मोठं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी जी आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आता याच पद्धतीनं आपण काय केलं, एक्झाम्पल नंबर 3 हे आपण बघितलं, कम्पेअर द नंबर. बघा काय असेल, कम्पेअर द नंबर काय असेल, -7/3 and 5/2. आता बेस फॉर्म मध्ये काय तर नाही, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, कॉमन फॅक्शन जे आहे कॉमन फॅक्टर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा, तर 7/3 पर्यंत पॉझिटिव्ह नंबर आपण घेतला. पॉझिटिव्ह नंबरला आपण काय केलं, दोन्ही जो कॉमन फॅक्टर 6 आहे, 3 2 6 किंवा बेसिक 6, म्हणजे काय केलेलं आहे, पहिल्या फॅक्टरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणून आपण काय केलं बघा, 7/2 आणि 3/2 न्यू फ्रॅक्शन आपल्याला मिळेल. काय असणार बघा, 7 2 14 आणि 3 2 6. सिमिलरली 5/2 इज इक्वल टू 5 into 3 आणि 2 into 3. लक्षात येते का, इथं 6 कॉमन फॅक्टर आला, 6 3 2 6 घेतला आपण, म्हणजे वरच्या फ्रॅक्शनला आपण काय केलेलं आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं आणि खाली काय केलेलं आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं. आता काय झालेलं आहे, तर हा रेशो बघा, 5 3 15 आणि 6. आता आपल्याला माहिती आहे काय आहे, 14/6 एका बाजूला आहे, 15/6 एका बाजूला आहे. आपल्याला डायरेक्ट आपण सांगू शकतो की हे मोठं आहे, पण निगेटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर आले की काय असणार आहे, हे रिव्हर्स. देअरफॉर दॅट इज मूळ फ्रॅक्शन कडे आपण गेलो, पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह नंबर घेतले 7/3 आणि 5/2. आपण डायरेक्ट सांगितलं असतं काय असणार आहे, हा नंबर मोठा आहे म्हणून. पण काय झालेलं आहे, -7/3
हा -5/2 पेक्षा मोठा. तर अशा पद्धतीनं हे नंबर आपण काय करतोय, कम्पेअर करतोय. अलग काय केलेलं आहे, 5/3/5 काय असणार आहे, 6/10. हे रॅशनल नंबर्स आहेत. हे काय असणार आहे, रॅशनल नंबर्स आहे. म्हणून यामध्ये आपण काय करतोय, कम्पेअर देन. आता इथं ऑलरेडी आपल्याला 5 चा एलसीएम फॅक्टर मिळतोय. दोन्हीपैकी एका फ्रॅक्शनला आपण मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला बरोबर दोन्हीचं कंपॅरिझन आपल्याला बघायला मिळतं. म्हणून 3/5 3 × 2 डिवाइड बाय 5 × 2 काय आलं बघा, 6/10. आता दोन्ही फॅक्टर आपल्याला काय झाले, सारखे झाले. म्हणून 6/10 = 6/10 LHS = RHS. लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड. अशा पद्धतीने आलं. म्हणून मूळ फ्रॅक्शन बघितलं आपण, काय केलं, दॅट इज काय म्हणलेलं आहे, 3/5 मस्ट = 6/10. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की इक्वल नंबर जे आहेत, इक्वल फ्रॅक्शन आपल्याला काय असणार आहे सांगता येईल. महिलामध्ये की पहिला रूल जर आपण जर बघितला, समजा इफ A and B किंवा A/B हे जे आहे आर रॅशनल नंबर, तर यामध्ये आपण काय करतोय बघा, आणि त्याच्यामध्ये हे नंबर कसे सच दॅट A and B आर पॉझिटिव्ह. दोन्ही नंबर जे आहेत हे काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. मग आपण काय करतोय बघा, तर अशा पद्धतीनं पहिला महत्वाचा प्रॉब्लेम जर आपण जर बघितला, इफ A इंटू काय असणार बघा, A डिवाइड बाय B, त्याचबरोबर C/D पण आहे इथं. म्हणजे दोन्हीचं प्रोडक्ट A क्रॉस D = B क्रॉस C. हे दोन्ही जर इक्वल फ्रॅक्शन घेतले, C/D आणि A/B. आता यामध्ये एक बोल रेशो आपण घेतला. मग मी काय केलं बघा की 3 × 2 म्हणलं आणि डिवायडेड बाय 4 × 2 म्हणलं, म्हणजे इथे के ची व्हॅल्यू काय आली, 2 आली. लक्षात. आता हा रेशो जर आपण जर बघितला 6/8, पण आपला मूळ रेशो जो आहे तो सारखा आहे. मूळ रेशो आपला काय आहे, 3/4 येतो. आलं लक्षात. के ची व्हॅल्यू फक्त आपल्याला 0 नको आहे, के ची व्हॅल्यू तुम्ही कुठलीही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय. आतापर्यंत तुम्ही जे काही नंबर जे आहेत, तुम्ही डायरेक्टली कम्प्लीट नंबर किंवा होल नंबर, त्या नंबरचा लहान मोठेपणा जो आहे तो बघितलाय. सो वी आर ऑलरेडी नो अबाउट दॅट. म्हणजे 4 आणि 5 यापैकी मोठं कोण म्हणलं की आपण डायरेक्टली काय करायचं, 5 मोठ्या म्हणलं की आपण अशा पद्धतीनं ग्रेटर दॅन साइन काय आहे, ग्रेटर दॅन मध्ये उल्लंघन फक्त ऐकून घ्या. तर यामध्ये अशा पद्धतीनं असणार साइन सिम्बॉल हे आपण बघतोय. 3 महत्वाचे सिम्बॉल आहेत, एक जे आहे लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल. कंपॅरिझन मध्ये आपल्याला हे 3 चिन्ह फार महत्वाचे. शांत तर 2 महत्वाचे नंबर्स आपण बघतोय. मग आपण एक क्वेश्चन टाकला की एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघतोय. एक्झाम्पल नंबर 1 म्हणून आपण त्याला काय असणार बघा, कम्पेअर द नंबर. काय असेल, कम्पेअर द नंबर्स. कुठले नंबर आपल्याला दिले, 5/4 5/4 अँड काय असणार आहे, 2/3. त्याचबरोबर राईट प्रॉपर सिम्बॉल. तर त्याचा असणारा सिम्बॉल जे आहे मग ते लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल. तिन्हीपैकी आपल्याला कुठलाही सिम्बॉल आपण त्याच्यामध्ये वापरायचं. आता यामध्ये
आपण काय करतो बघा, सोल्युशन आपल्याला माहिती आहे 5/4 आणि दुसरा नंबर घेतला आपण 2/3. पहिल्यांदा 5/4 घेतला, त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की जेणेकरून दोन्हीचा एलसीएम आपला कॉमन आला पाहिजे. 5 × 3 आणि 4 × 3 इज इक्वल टू 15 आणि काय असणार आहे 12. आता 3 नेच का मल्टिप्लाय केलं तर पहिल्यांदा ही संख्या बघायची, ही संख्या बघायची, दोन्हीचा एलसीएम जो आहे जो आपण बघायचा, तो एलसीएम आपल्याला मिळतो 4 × 3 म्हणजे 12 मिळतो. हा लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे, डिनॉमिनेटरला दोन्हीचा बेस जो आहे तो डिनॉमिनेटर दोन्हीकडे कॉमन पाहिजे. म्हणून आपण काय केलं, कुठं कॉमन येणार आहे, दोन्हीला आपण काय करायचं, ते एका प्रॉपर संख्येने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून पहिल्या फ्रॅक्शनला आपण काय केलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे काय झालं 15/12. आता सेकंड नंबर बघा 2/3 काय केलेलं बघा, 2 × 4 आणि 3 × 4 म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे 8/12. आता दोन्हीचा बेस कॉमन आला का, मग आपण काय केलं बघा, दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपण डायरेक्टली काय म्हणलं 15/12 आणि 8/12 दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपल्याला हा नंबर जो आहे तो आपल्याला मोठा मिळाला. ऑटोमॅटिकली हा नंबर काय मिळालेला आहे, मोठा मिळाला. म्हणून आपण काय म्हणलं, देअरफॉर काय म्हणलेलं बघा, 5/4 ओरिजिनल फ्रॅक्शन कडे गेलो, इज ग्रेटर दॅन 2/3. हा लक्षात. तर अशा पद्धतीनं अजून काय करू शकतो बघा, हे झाले पॉझिटिव्ह नंबरची बाबतीत. आता मी काय करतोय, सेकंड नंबर घेतो. सेकंड नंबरला आपल्याला बरोबर काय असणार आहे, बघा कम्पेअर काय म्हणलेलं आहे, रॅशनल नंबर कुठले कुठले, -7/9 अँड 4/5. आता फ्रॅक्शन बघितलं आपल्याला कुठला नंबर मोठा आहे कुठला नाही. एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर निश्चितच लहान असणार आहे, पण आपल्याला ती प्रोसेस करावं लागणार आहे. डायरेक्ट आपण तसं सांगणार नाही, कारण का यामध्ये काय असणार आहे बघा, सगळ्यात महत्वाचं काय म्हणतोय की निगेटिव्ह नंबर हा जो आहे काय असेल, ऑलवेज लेस दॅन. बघा निगेटिव्ह नंबर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. म्हणून काय असणार बघा, देअरफॉर काय असेल, -7/9 इज ऑलवेज लेस दॅन 4/5. डायरेक्ट आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता दोन निगेटिव्ह नंबर आहेत तर काय करायचं, टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर, टू निगेटिव्ह नंबर, दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर काय करायचं. तर यामध्ये आपण काय करतोय बघा, आता ए आणि बी पॉझिटिव्ह आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणून आपण काय केलं बघा, आपल्याला माहिती आहे काय असेल, इफ ए बी पेक्षा जर मोठा जर असेल तर आता हेच नंबर तुम्हाला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट झाले तर काय असणार आहे बघा, -a शुड बी लेस दॅन -b. हा गुणधर्म आपण त्यामध्ये सांगतो. किंवा व्हाईस वर्सा. फॉर एक्झाम्पल जर आपण जर बघितलं 2 आणि 3 अशा दोन संख्या आहेत, आपल्याला माहिती आहे की 3 जे आहे 2 पेक्षा मोठं आहे. मग मी काय केलं आता, -2 आणि -3 कोण मोठं असणार आहे, -2 मोठं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं याच पद्धतीनं फ्रॅक्शन मध्ये बघा 5/4 आणि 7/4. 7/4 काय झालेलं आहे, मोठं झालेलं आहे. पण निगेटिव्ह नंबर जर ते जर आले -5/4 आणि -7/4 आलं तर 5/4
-5/4 हे मोठं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी जी आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आता याच पद्धतीनं आपण काय केलं, एक्झाम्पल नंबर 3 हे आपण बघितलं. कम्पेअर द नंबर, बघा काय असेल, कम्पेअर द नंबर काय असेल, -7/3 and -5/2. आता बेस फॉर्म मध्ये काय नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, कॉमन फॅक्शन जे आहे, कॉमन फॅक्टर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा, तर 7/3 पहिला पॉझिटिव्ह नंबर आपण घेतला. पॉझिटिव्ह नंबरला आपण काय केलं, दोन्ही तो कॉमन फॅक्टर 6 आहे, 3 दोन्ही 6 किंवा बेसिक 6, म्हणजे काय केलेलं आहे, पहिल्या फॅक्टरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणून आपण काय केलं बघा, 7/2 आणि 3/2 न्यू फ्रॅक्शन आपल्याला मिळेल. काय असणार बघा, 7 दोन्ही 14 आणि 3 दोन्ही 6. सिमिलरली 5/2 इज इक्वल टू 5 into 3 आणि 2 into 3. लक्षात येते का, 12चा कॉमन फॅक्टर आपण घेतोय. 12चा कॉमन, 6चा कॉमन फॅक्टर आला, 12चा वरच्या बद्दल होता, इथं 6चा कॉमन फॅक्टर आला 6, 3 दोन्ही 6 घेतला आपण, म्हणजे वरच्या फ्रॅक्शनला आपण काय केलेलं आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं आणि खाली काय केलेलं आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं. आता काय झालेलं आहे, तर हा रेशो बघा, 5 3 15 आणि 6. आता आपल्याला माहिती आहे काय आहे, 14/6 एका बाजूला आहे, 15/6 एका बाजूला आहे. आपल्याला डायरेक्ट आपण सांगू शकतो की हे मोठं आहे, पण निगेटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर आले काय असणार आहे, हे रिव्हर्स. देअरफॉर दॅट इज मूळ फ्रॅक्शन कडे आपण गेलो, पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह नंबर घेतले 7/3 आणि 5/2. आपण डायरेक्ट सांगितलं असतं काय असणार, हा नंबर मोठा आहे म्हणून. पण काय झालेलं आहे, -7/3 हा -5/2 पेक्षा मोठा. तर अशा पद्धतीनं हे नंबर आपण काय करतोय, कम्पेअर करतोय. आलं लक्षात. आता सेकंड बघा, पुढचं एक्झाम्पल काय केलेलं आहे बघा, एक्झाम्पल नंबर 4 काय केलेलं आहे, 3/5 काय असणार आहे, 6/10. हे रॅशनल नंबर्स आहेत. हे काय असणार आहे, रॅशनल नंबर्स आहेत. म्हणून यामध्ये आपण काय करतोय, कम्पेअर देम. आता इथं ऑलरेडी आपल्याला 5चा एलसीएम फॅक्टर आपल्याला मिळतोय. दोन्हीपैकी एका फ्रॅक्शनला आपण मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला बरोबर दोन्हीचं कंपॅरिझन आपल्याला बघायला मिळतं. म्हणून 3/5 3 into 2 divided by 5 into 2 काय होतं बघा, 6/10. आता दोन्ही फॅक्टर आपल्याला काय झाले, सारखे झाले. म्हणून 6/10 इक्वल टू 6/10 LHS इक्वल टू RHS, लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. अशा पद्धतीने आलं. म्हणून मूळ फ्रॅक्शन बघितलं आपण, काय केलं, दॅट इज काय म्हणलेलं आहे, 3/5 मस्ट इक्वल टू 6/10. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की इक्वल नंबर जे आहेत, इक्वल फ्रॅक्शन आपल्याला काय असणार आहे सांगता येईल. मग ह्यामध्ये आपल्याला कॉमन रूल आहे. तर रूल एकदा लक्षात आला की काय बघा, की पहिला रूल जर आपण जर बघितला, समजा इफ A and B किंवा A/B हे जे आहे आर रॅशनल नंबर, तर यामध्ये आपण काय करतोय बघा, आणि त्याच्यामध्ये हे नंबर कसे सच दॅट A and B आर पॉझिटिव्ह. दोन्ही नंबर जे आहेत हे काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. मग आपण काय करतोय बघा, तर अशा पद्धतीनं
पहिला महत्वाचा प्रोडक्ट जर आपण जर बघितला इफ ए इंटू काय असणार बघा ए डिवाइड बाय बी त्याचबरोबर सी अपॉन डी पण आहे इथं म्हणजे दोन्हीचं प्रोडक्ट ए क्रॉस डी इक्वल टू बी क्रॉस सी हे दोन्ही जर इक्वल असतील हा दोन वेगळे फ्रॅक्शन घेतले सी अपॉन डी आणि ए अपॉन डी हा आता यामध्ये ए इंटू डी हा दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट बघितला हे दोन्ही इक्वल आले देन आपण काय सांगू शकतो बघा की ए अपॉन बी प्लस बी इक्वल टू सी अपॉन नंतर काय केलं बघा सेकंड इफ काय असेल ए इंटू डी ग्रेटर दॅन बी इंटू सी अशी जर कंडिशन जर असेल तर काय असणार बघा ए अपॉन बी मस्ट बी ग्रेटर दॅन सी अपॉन डी इज इक्वल टू चिन्ह बदलले त्यानंतर इफ आता बघा ए इंटू डी लेस दॅन बी इंटू सी असा प्रोडक्ट आला देन काय असेल ए अपॉन डी सी अपॉन आणि निगेटिव्ह नंबरला बरोबर हे विरुद्ध असणार लक्षात आलं का निगेटिव्ह नंबर जर आला तर काय असणार बघा वरची कंडिशन तर सारखी असेल दॅट इज किंवा ऑर म्हणलं आपण मायनस ए अपॉन मायनस बी इक्वल टू मायनस सी अपॉन मायनस डी असं असणार आहे मायनस अशी कंडिशन आली तर मायनस ए अपॉन काय असणार बी शुड बी मायनस सी अपॉन डी सिमिलरली मायनस ए अपॉन बी शुड बी लेस दॅन मायनस सी अपॉन डी जर निगेटिव्ह नंबर जर आले तर हा रूल उलटा झाला लक्षात तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे हे नंबरचं असणारं कंपॅरिझन आपल्याला बघायचं आहे आणि याच पद्धतीनं आपण काय करतोय प्रॅक्टिस सेट 1.2 जे आहे तो आपण सॉल्व्ह करतो बाहेर काढा वह्यामध्ये नोंद करा क्लासवर काय वहीमध्ये लिहा पहिला नंबर आपण डायरेक्ट सांगू शकतोय -7 आणि -2 काय असतं बघा निगेटिव्ह नंबर आहे मोठा उलटा असतात -7 हे झालंय म्हणजे आपण काय करतो त्याचबरोबर काय केलं का 0 आणि -9/5 -2 मोठे 0 मोठे 0 मोठा आहे त्यानंतर 8/7 अरे शांत ऐकून घे पाहिजे त्यानंतर बस मी वाजवतो तो हे काय बोलतोय बोलता का त्यानंतर बघा 8/7 हे जे आहे हे 0 पेक्षा मोठं आहे 14 कडा -5/4 W स्टार्ट मध्ये आता काय असतं बघा निगेटिव्ह नंबर जे आहे हा पॉझिटिव्ह नंबर पेक्षा काय म्हणून यामध्ये आपण काय करतो बघा ज्या ठिकाणी रिझन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय -5/4 हे जे आहे 1/4 पेक्षा लहान आहे आणि याचं मागचं कारण दिलं तर निगेटिव्ह नंबर आर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर
पाचवा कडा 40/29 आणि 141/29 काय असणार बघा. 40/29 जे आहे हे डायरेक्टली 141/29 पेक्षा मोठं असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय केलेलं बघा, आता इथं काय झालेलं आहे की त्याचा असणारा डिनोमिनेटर कॉमन आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली तो नंबर लिहू शकतो. त्याचं कॉमन नाही त्याला काढावं लागते ना. हा, कॉमन डिनोमिनेटर आहे इथं. सव्वाकडे ह्याच पद्धतीनं आहे. फक्त निगेटिव्ह नंबर आहे. -17/20 आणि -13/20. निगेटिव्ह नंबर कुठले बघा, -13/20 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -17/20. आता इथं मात्र सातवाकडे वेगळं काय असणार बघा. 8/15/12 आणि 7/16. दोन्हीचं कॉमन फॅक्टर बघा काय आहे. आता बेस कॉमन करून घ्यावं लागेल. म्हणजे 4×12 आणि 4×4 आपण घेतोय. 4 ने इकडे मल्टिप्लाय करायचं 12/45 आणि 4×3 किती आहे 48. हा, म्हणजे काय झालेलं आहे 15/3 डिवायडेड बाय 12/3 4 आहे इथं. इथल्या व्हॅल्यूने इथं जे काही 4 आलेलं आहे ते इकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय झालेलं बघा 15/4 15×60 आणि 12/48. सिमिलरली 7×3 divided by 15/3 7×3 21 आणि 48. आता कंपॅरेटिव्हली आपण जर विचार जर केला 16/48 आणि इथं काय आहे 21/48. तर हा नंबर मोठा आला, बरोबर आहे. दॅट इज काय झालं पुढं, म्हणून 15/12 ग्रेटर दॅन 16. परत झालं का? बाराच्या जागी 3 आणि 4 16च्या जागी 4. अरे आपण घेतला. मग मी काय केलं बघा की 3×2 म्हणलं आणि डिवायडेड बाय 4×2 म्हणलं, म्हणजे इथे के ची व्हॅल्यू काय आली 2 आली. लक्षात. आता हा रेशो जर आपण जर बघितला 6/8, पण आपला मूळ रेशो जो आहे तो सारखा आहे. मूळ रेशो आपलं काय आहे 3/4 होतं. आलं लक्षात. के ची व्हॅल्यू फक्त आपल्याला 0 नको आहे, के ची व्हॅल्यू तुम्ही कुठलीही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय. आतापर्यंत तुम्ही जे काही नंबर जे आहेत तुम्ही डायरेक्टली कम्प्लीट नंबर किंवा होल नंबर त्या नंबरचा लहान मोठेपणा जो आहे तो बघितलाय. सो वी आर ऑलरेडी नो अबाउट दॅट. म्हणजे 4 आणि 5 यापैकी मोठं कोण म्हणलं की आपण डायरेक्टली काय करायचो 5 मोठ्या म्हणलं की आपण अशा पद्धतीनं ग्रेटर दॅन साइन काय आहे ग्रेटर दॅन मध्ये उल्लेख फक्त ऐकून घ्या. तर यामध्ये अशा पद्धतीनं असणार साइन सिंबल हे आपण बघतोय. 3 महत्वाचे सिंबल आहेत. एक घ्या की लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. कंपॅरिझन मध्ये आपल्याला हे 3 चिन्ह फार महत्वाचे. शांत विचार तर
दोन महत्वाचे नंबर्स आपण बघतोय. मग आपण एक क्वेश्चन टाकला की एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघतोय. एक्झाम्पल नंबर 1 म्हणून आपण त्याला काय असणार बघा, कम्पेअर द नंबर. काय असेल, कम्पेअर द नंबर्स. कुठले नंबर आपल्याला दिले, 5/4 5/4 अँड काय असणार आहे 2/3. त्याचबरोबर राईट प्रॉपर सिम्बॉल. तर त्याचा असणारा सिम्बॉल जे आहे मग ते लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल. तिन्हीपैकी आपल्याला कुठलाही सिम्बॉल आपण त्याच्यामध्ये वापरायचं. आता यामध्ये आपण काय करतो बघा, सोल्युशन आपल्याला माहिती आहे 5/4 आणि दुसरा नंबर घेतला आपण 2/3. पहिल्यांदा 5/4 घेतला, त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की जेणेकरून दोन्हीचा एलसीएम आपला कॉमन आला पाहिजे. 5 × 3 आणि 4 × 3 इज इक्वल टू 15 आणि काय असणार आहे 12. आता 3 नेच का मल्टिप्लाय केलं तर पहिल्यांदा ही संख्या बघायची, ही संख्या बघायची. दोन्हीचा एलसीएम जो आहे जो आपण बघायचा, तो एलसीएम आपल्याला मिळतो 4 × 3 म्हणजे 12 मिळतो. हा लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे, डिनॉमिनेटरला दोन्हीचा बेस जो आहे तो डिनॉमिनेटर दोन्हीकडे कॉमन पाहिजे. म्हणून आपण काय केलं, कुठं कॉमन येणार आहे, दोन्हीला आपण काय करायचं, एका प्रॉपर संख्येने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून पहिल्या फ्रॅक्शनला आपण काय केलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे काय केलं 15/12. आता सेकंड नंबर बघा 2/3. काय केलेलं बघा, 2 × 4 आणि 3 × 4 म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे 8/12. आता दोन्हीचा बेस कॉमन आला का, मग आपण काय केलं बघा, दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपण डायरेक्ट काय म्हणलं 15/12 आणि 8/12. दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपल्याला हा नंबर जो आहे तो आपल्याला मोठा मिळाला. ऑटोमॅटिकली हा नंबर काय मिळालेला आहे, मोठा मिळाला. म्हणून आपण काय म्हणलं, देअरफॉर काय म्हणलेलं बघा, 5/4 ओरिजिनल फ्रॅक्शन कडे गेलो इज ग्रेटर दॅन 2/3. हा लक्षात. तर अशा पद्धतीनं अजून काय करू शकतो बघा, हे झाले पॉझिटिव्ह नंबर किंवा. आता मी काय करतोय, सेकंड नंबर घेतो. सेकंड नंबरला आपल्याला बरोबर काय असणार आहे, बघा कम्पेअर. काय म्हणलेलं आहे, रॅशनल नंबर कुठले कुठले, -7/9 अँड 4/5. आता फ्रॅक्शन बघितलं आपल्याला कुठला नंबर मोठा आहे कुठला नाही. एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर निश्चितच लहान असणार आहे, पण आपल्याला ती प्रोसेस करावं लागणार आहे. डायरेक्ट आपण तसं सांगणार नाही, कारण का यामध्ये काय असणार आहे बघा, सगळ्यात महत्वाचं काय म्हणतोय की निगेटिव्ह नंबर हा जो आहे काय असेल, ऑलवेज लेस दॅन. बघा निगेटिव्ह नंबर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. म्हणून काय असणार बघा, देअरफॉर काय असेल, -7/9 इज ऑलवेज लेस दॅन 4/5. डायरेक्ट आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता 2 निगेटिव्ह नंबर आहे तर काय करायचं, टू कम्पेअर 2 निगेटिव्ह नंबर. 2 निगेटिव्ह नंबर, दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर काय करायचं. तर यामध्ये आपण काय करतोय बघा, आता ए आणि बी पॉझिटिव्ह आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणून आपण काय केलं बघा, आपल्याला माहिती आहे काय असेल, इफ ए बी पेक्षा जर मोठा जर असेल तर आता हेच नंबर तुम्हाला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट झाले तर काय असणार बघा, -a शुड बी लेस दॅन -b.
हा गुणधर्म आपण त्याच्यामध्ये सांगतो. किंवा व्हायचं वर्षा. फॉर एक्झाम्पल जर आपण जर बघितलं 2 आणि 3 अशा दोन संख्या आहेत. आपल्याला माहिती आहे की 3 जे आहे 2 पेक्षा मोठं आहे. मग मी काय केलं आता -2 आणि -3 कोण मोठे असणार आहे? -2 मोठा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं याच पद्धतीनं फ्रॅक्शन मध्ये बघा 5/4 आणि 7/4. 7/4 काय झालेलं आहे? मोठं झालेलं आहे. पण निगेटिव्ह नंबर जर ते जर आले -5/4 आणि -7/4 आले तर -5/4 हे मोठं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी जी आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आता याच पद्धतीनं आपण काय केलं? एक्झाम्पल नंबर 3 हे आपण बघितलं. कम्पेअर द नंबर. बघा काय असेल? कम्पेअर द नंबर काय असेल? -7/3 and 5/2. आता बेस फॉर्म मध्ये काय तर म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? कॉमन फॅक्शन जे आहे कॉमन फॅक्टर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा, तर 7/3 पर्यंत पॉझिटिव्ह नंबर आपण घेतला. पॉझिटिव्ह नंबरला आपण काय केलं? दोन्ही जो कॉमन फॅक्टर 6 आहे, 3 2 6 किंवा बेसिक 6 म्हणजे काय केलं? त्या पहिल्या फॅक्टरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणून आपण काय केलं बघा, 7/2 आणि 3/2 न्यू फ्रॅक्शन आपल्याला मिळेल. काय असणार बघा? 7 2 14 आणि 3 2 6. सिमिलरली 5/2 is equal to 5 into 3 आणि 2 into 3. लक्षात येते का? 12चा कॉमन फॅक्टर आपण घेतोय. 12चा कॉमन 6चा कॉमन फॅक्टर आला, 12चा वरच्या बद्दल होता. इथं 6चा कॉमन फॅक्टर आला 6. 3 2 6 घेतला आपण म्हणजे वरच्या फ्रॅक्शनला आपण काय केलेलं आहे? 2 ने मल्टिप्लाय केलं. आणि खाली काय केलेलं आहे? 3 ने मल्टिप्लाय केलं. आता काय झालेलं आहे? तर हा रेशो बघा 5 3 15 आणि 6. आता आपल्याला माहिती आहे काय आहे? 14/6 एका बाजूला आहे, 15/6 एका बाजूला आहे. आपल्याला डायरेक्ट आपण सांगू शकतो की हे मोठं आहे पण निगेटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर आले की काय असणार आहे? हे रिव्हर्स. देअरफॉर दॅट इज मूळ फ्रॅक्शन कडे आपण गेलो. पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह नंबर घेतले 7/3 आणि 5/2. आपण डायरेक्ट सांगितलं असतं काय असणार आहे? हा नंबर मोठा आहे म्हणून. पण काय झालेलं आहे? -7/3 हा -5/2 पेक्षा मोठा. तर अशा पद्धतीनं हे नंबर आपण काय करतोय? कम्पेअर करतोय. आलं लक्षात? आता सेकंड बघा, पुढचं एक्झाम्पल काय केलेलं आहे बघा. एक्झाम्पल नंबर 4 काय केलेलं आहे? 3/5 काय असणार आहे? 6/10. हे रॅशनल नंबर्स आहेत. हे काय असणार आहे? रॅशनल नंबर्स आहेत. म्हणून यामध्ये आपण काय करतोय? कम्पेअर देम. आता इथं ऑलरेडी आपल्याला 5चा एलसीएम फॅक्टर मिळतोय. दोन्हीपैकी एका फ्रॅक्शनला आपण मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला बरोबर दोन्हीचं कंपॅरिझन आपल्याला बघायला मिळतं. म्हणून 3/5 3 into 2 divided by 5 into 2 काय आलं बघा? 6/10. आता दोन्ही फॅक्टर आपल्याला काय झाले? सारखे झाले. म्हणून 6/10 equal to 6/10. LHS equal to RHS. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. अशा पद्धतीनं आलं. म्हणून मूळ फ्रॅक्शन बघितलं आपण. काय केलं? दॅट इज काय म्हणलेलं आहे? 3/5 मस्ट इक्वल टू 6/10. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की इक्वल नंबर जे आहेत, इक्वल फ्रॅक्शन आपल्याला काय असणार आहे सांगता येईल. मग ह्यामध्ये आपल्याला कॉमन रूल आहे. तर रूल एकदा लक्षात आला की काय बघा की पहिला रूल जर आपण जर बघितला, समजा इफ A and B किंवा A upon B हे जे आहे
आर रॅशनल नंबर. तर यामध्ये आपण काय करतो बघा, आणि त्याच्यामध्ये हे नंबर कसे सच दॅट A and B are positive. दोन्ही नंबर जे आहेत हे काय असणार आहेत, पॉझिटिव्ह असणार आहेत. मग आपण काय करतो बघा, तर अशा पद्धतीनं पहिला महत्वाचा प्रोडक्ट जर आपण बघितला, इफ A इंटू काय असणार बघा, A डिवाइड बाय B, त्याचबरोबर C अपॉन D पण आहे इथं. म्हणजे दोन्हीचं प्रोडक्ट A क्रॉस D इक्वल टू B क्रॉस C, हे दोन्ही जर इक्वल असतील, हा दोन वेगळे फ्रॅक्शन घेतले, C अपॉन D आणि A अपॉन D. हा आता यामध्ये A इंटू D हा दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट बघितला, हे दोन्ही इक्वल आले. देन आपण काय सांगू शकतो बघा, की A अपॉन B मस्ट बी इक्वल टू C अपॉन D. नंतर काय केलं बघा, सेकंड इफ काय असेल, A इंटू D ग्रेटर दॅन B इंटू C, अशी जर कंडिशन जर असेल तर काय असणार बघा, A अपॉन B मस्ट बी ग्रेटर दॅन C अपॉन D तिकडे सर इज इक्वल टू चिन्ह बदलले. त्यानंतर इफ आता बघा A इंटू D लेस दॅन B इंटू C असा प्रोडक्ट आला, देन काय असेल, A अपॉन D C अपॉन. आणि निगेटिव्ह नंबरला बरोबर हे विरुद्ध असणार. लक्षात आलं का, निगेटिव्ह नंबर जर आला तर काय असणार बघा, वरची कंडिशन तर सारखी असेल, दॅट इज किंवा ऑर म्हणलं आपण मायनस A अपॉन मायनस B इक्वल टू मायनस C अपॉन मायनस D असं असणार आहे. मायनस अशी कंडिशन आली तर मायनस A अपॉन काय असणार D शुड बी मायनस C अपॉन D. सिमिलरली मायनस A अपॉन B शुड बी लेस दॅन मायनस C अपॉन D. जर निगेटिव्ह नंबर जर आले तर हरून उलट झालं, लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे, हे नंबरचं असणारं कंपॅरिझन आपल्याला बघायचं आहे. आणि याच पद्धतीनं आपण काय करतोय, प्रॅक्टिस सेट 1.2 जे आहे तो आपण सॉल्व्ह करतो. वया काढा, वयामध्ये नोंद करा, क्लासवर काय वहीमध्ये लिहा. पहिला नंबर आपण डायरेक्ट सांगू शकतोय, -7 आणि -4 काय असतं बघा, निगेटिव्ह नंबर आहे, मोठा उलट उलट असतात. -7 हे लहान आहे, म्हणजे आपण काय करतो, त्याचबरोबर सर डायरेक्ट उत्तर लिहिलं जातं का, हा काय केलं का 0 आणि -9/5 -2 मोठे 0 मोठे 0 मोठा आहे. आहे 0 बोललो ना. त्यानंतर 8/7 शब्द मालिके अरे शांत ऐकून घे पाहिजे. त्यानंतर बस मी वाजवतो तो हे काय बोलतोय, बोलता का नाही तर बघा 8/7 हे जे आहे हे 0 पेक्षा मोठं आहे. 14 कडा -5/4 W स्टार्ट मध्ये आता काय असणार बघा,
निगेटिव्ह नंबर जे आहे हा पॉझिटिव्ह नंबर पेक्षा काय असणार आहे? हे एकदम आपलं आलं. म्हणून यामध्ये आपण काय करतोय बघा, ज्या ठिकाणी रिझन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय -5/4 हे जे आहे 1/4 पेक्षा लहान आहे आणि याचं मागचं कारण दिलं तर निगेटिव्ह नंबर आर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. पाचवा कडा 40/29 आणि 141/29 काय असणार बघा. 40/29 जे आहे हे डायरेक्टली 141/29 पेक्षा मोठं असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय केलेलं बघा, आता इथं काय झालेलं आहे की त्याचा असणारा डिनोमिनेटर कॉमन आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली तो नंबर लिहू शकतो. त्याचं कॉमन नाही त्याला काढावं लागते ना. हा कॉमन डिनोमिनेटर आहे इथं. सव्वाकडे ह्याच पद्धतीनं आहे. फक्त निगेटिव्ह नंबर आहे -17/20 आणि -13/20. निगेटिव्ह नंबर कुठला आहे बघा, -13/20 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -17/20. आता इथं मात्र सातवाकडे वेगळं काय असणार बघा, 8/15 15/12 आणि 7/16. दोन्हीचं कॉमन फॅक्टर बघा काय आहे, आता बेस कॉमन करून घ्यावं लागेल. म्हणजे 4×3 12 आणि 4×4 आपण घेतोय. 4 इकडे मल्टिप्लाय करतो 12/48 आणि 4×3 किती आहे 48. हा म्हणजे काय झालेलं आहे 15/3 डिवायडेड बाय 12/3 4 आहे इथं. इथल्या व्हॅल्यूने इथं जे काही 4 आलेलं आहे ते इथं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय झालं बघा 15/4 15×60 आणि 12/48. सिमिलरली 7×3 डिवायडेड बाय 15/3 7×3 21 आणि 48. आता कंपॅरेटिव्हली आपण जर विचार जर केला 16/48 आणि इथं काय आहे 21/48 तर हा नंबर मोठा आला, बरोबर आहे. काय झालं पुढं, म्हणून 15/12 ग्रेटर दॅन 15. परत बरोबर झालं का? 12च्या जागी 3 आणि 4 16च्या जागी 4 अरे आपण घेतला. मग मी काय केलं बघा की 3×2 म्हणलं आणि डिवायडेड बाय 4×2 म्हणलं, म्हणजे इथे के ची व्हॅल्यू काय आली 2 आली. लक्षात. आता हा रेशो जर आपण जर बघितला 6/8 पण आपला मूळ रेशो जो आहे तो सारखा आहे. मूळ रेशो आपला काय आहे 3/4 होतो. आलं लक्षात. के ची व्हॅल्यू फक्त आपल्याला 0 नको आहे, के ची व्हॅल्यू तुम्ही कुठलीही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघतोय. आतापर्यंत तुम्ही जे काही नंबर जे आहेत तुम्ही डायरेक्टली कम्प्लीट नंबर किंवा होल नंबर त्या नंबरचा लहान मोठेपणा जो आहे तो बघितलाय.
सो वी आर ऑलरेडी नो अबाउट दॅट. म्हणजे 4 आणि 5 यापैकी मोठं कोण म्हणलं की आपण डायरेक्ट काय करायचं, 5 मोठ्या म्हणलं की आपण अशा पद्धतीनं ग्रेटर दॅन साईन काय आहे, ग्रेटर दॅन मध्ये उल्लंघन फक्त ऐकून घ्या. तर यामध्ये अशा पद्धतीनं असणार साइन सिम्बॉल हे आपण बघतोय. 3 महत्वाचे सिम्बॉल आहेत, एक जे आहे ते लेस दॅन, ग्रेटर दॅन आणि इक्वल टू. कंपॅरिझन मध्ये आपल्याला हे 3 चिन्ह फार महत्वाचे. शांत बस, तर 2 महत्वाचे नंबर्स आपण बघतोय. मग आपण एक क्वेश्चन टाकला की एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघतोय. एक्झाम्पल नंबर 1 म्हणून आपण त्याला काय असेल बघा, कम्पेअर द नंबर. काय असेल, कम्पेअर द नंबर्स. कुठले नंबर आपल्याला दिले, 5/4 5/4 अँड काय असणार आहे 2/3. त्याचबरोबर राईट प्रॉपर सिम्बॉल. तर त्याचा असणारा सिम्बॉल जे आहे मग ते लेस दॅन असेल, ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल. तिन्हीपैकी आपल्याला कुठलाही सिम्बॉल आपण त्याच्यामध्ये वापरायचं. आता यामध्ये आपण काय करतो बघा, सोल्युशन आपल्याला माहिती आहे 5/4 आणि दुसरा नंबर घेतला आपण 2/3. पहिल्यांदा 5/4 घेतला, त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं की जेणेकरून दोन्हीचा एलसीएम आपला कॉमन आला पाहिजे. 5 into 3 आणि 4 into 3 इज इक्वल टू 15 आणि काय असणार आहे 12. आता 3 नेच का मल्टिप्लाय केलं तर पहिल्यांदा ही संख्या बघायची, ही संख्या बघायची. दोन्हीचा एलसीएम जो आहे जो आपण बघायचा, तो एलसीएम आपल्याला मिळतो 4 into 3 म्हणजे 12 मिळतो. हा लक्षात. मग आपल्याला काय पाहिजे, डिनॉमिनेटरला दोन्हीचा बेस जो आहे तो डिनॉमिनेटर दोन्हीकडे कॉमन पाहिजे. म्हणून आपण काय केलं, कुठं कॉमन येणार आहे, दोन्हीला आपण काय करायचं, ते एका प्रॉपर संख्येने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणून पहिल्या फ्रॅक्शनला आपण काय केलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे काय झालं 15/12. आता सेकंड नंबर बघा 2/3. काय केलेलं बघा, 2 into 4 आणि 3 into 4 म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे 8/12. आता दोन्हीचा बेस कॉमन आला का, मग आपण काय केलं बघा, दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपण डायरेक्टली काय म्हणलं 15/12 आणि 8/12 दोन्हीचा बेस कॉमन आल्यामुळं आपल्याला हा नंबर जो आहे तो आपल्याला मोठा मिळाला. ऑटोमॅटिकली हा नंबर काय मिळालेला आहे, मोठा मिळाला. म्हणून आपण काय म्हणलं, देअरफोर काय म्हणलेलं बघा, 5/4 ओरिजिनल फ्रॅक्शन कडे गेलो, इज ग्रेटर दॅन 2/3. हा लक्षात. तर अशा पद्धतीनं अजून काय करू शकतो बघा, हे झाले पॉझिटिव्ह नंबरचे बाबतीत. आता मी काय करतोय, सेकंड नंबर घेतो. सेकंड नंबरला आपल्याला बरोबर काय असणार आहे, बघा कम्पेअर. काय म्हणलेलं आहे, रॅशनल नंबर कुठले कुठले, -7/9 अँड 4/5. आता फ्रॅक्शन बघितलं लक्षात कुठला नंबर मोठा आहे कुठला नाही. एक निगेटिव्ह नंबर एक पॉझिटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर निश्चितच लहान असणार आहे, पण आपल्याला ती प्रोसेस करावं लागणार आहे. डायरेक्ट आपण तसं सांगणार नाही, कारण का यामध्ये काय असणार आहे बघा, सगळ्यात महत्वाचं काय म्हणतोय की निगेटिव्ह नंबर हा जो आहे काय असेल, ऑलवेज लेस दॅन. बघा निगेटिव्ह नंबर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. म्हणून काय असणार बघा, देअरफोर काय असेल, -7/9 इज ऑलवेज लेस दॅन 4/5. डायरेक्ट आपण सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये सांगतोय.
आता दोन निगेटिव्ह नंबर आहे तर काय करायचं? टू कम्पेअर टू निगेटिव्ह नंबर, टू निगेटिव्ह नंबर, दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर काय करायचं? तर यामध्ये आपण काय करतोय बघा, आता ए आणि बी पॉझिटिव्ह आहे असं आपण कन्सिडर करू. म्हणून आपण काय केलं बघा, आपल्याला माहिती आहे काय असेल, इफ ए बी पेक्षा जर मोठा जर असेल तर आता हेच नंबर तुम्हाला निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट झाले तर काय असणार आहे बघा, मायनस ए शुड बी लेस दॅन मायनस बी. हा गुणधर्म आपण त्यामध्ये सांगतो. किंवा व्हायचं वर्षा, फॉर एक्झाम्पल जर आपण जर बघितलं 2 आणि 3 अशा दोन संख्या आहेत, आपल्याला माहिती आहे की 3 जे आहे 2 पेक्षा मोठं आहे. मग मी काय केलं आता, -2 आणि -3 कोण मोठे असणार आहे? -2 मोठा. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं याच पद्धतीनं फ्रॅक्शन मध्ये बघा 5/4 आणि 7/4. 7/4 काय झालेलं आहे? मोठं झालेलं आहे. पण निगेटिव्ह नंबर जर ते जर आले -5/4 आणि -7/4 आलं तर -5/4 हे मोठं असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ही प्रॉपर्टी जी आहे हे आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो. आता याच पद्धतीनं आपण काय केलं, एक्झाम्पल नंबर 3 हे आपण बघितलं, कम्पेअर द नंबर. बघा काय असेल, कम्पेअर द नंबर काय असेल, -7/3 and 5/2. आता बेस प्रमाणे काय तर नाही म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, कॉमन फॅक्शन जे आहे कॉमन फॅक्टर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा, तर 7/3 पर्यंत पॉझिटिव्ह नंबर आपण घेतला. पॉझिटिव्ह नंबरला आपण काय केलं, दोन्हीचा कॉमन फॅक्टर 6 आहे, 3 दोन्ही 6 किंवा बेसिक 6 म्हणजे काय केलं, पहिल्या फॅक्टरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणून आपण काय केलं बघा, 7/2 आणि 3/2 न्यू फ्रॅक्शन आपल्याला मिळेल. काय असणार बघा, 7 दोन्ही 14 आणि 3 दोन्ही 6. सिमिलरली 5/2 इज इक्वल टू 5 into 3 आणि 2 into 3. लक्षात येते का? 12चा कॉमन फॅक्टर आपण घेतोय. 12चा कॉमन 6चा कॉमन फॅक्टर आला, 12चा वरच्या बद्दल होता, इथं 6चा कॉमन फॅक्टर आला 6. 3 दोन्ही 6 घेतला आपण म्हणजे वरच्या फ्रॅक्शनला आपण काय केलेलं आहे, 2 ने मल्टिप्लाय केलं आणि खाली काय केलेलं आहे, 3 ने मल्टिप्लाय केलं. आता काय झालेलं आहे, तर हा रेशो बघा 5 3 15 आणि 6. आता आपल्याला माहिती आहे काय आहे, 14/6 एका बाजूला आहे, 15/6 एका बाजूला आहे. आपल्याला डायरेक्ट आपण सांगू शकतो की हे मोठं आहे, पण निगेटिव्ह नंबर आहे. निगेटिव्ह नंबर आले काय असणार आहे, हे रिव्हर्स. देअरफॉर दॅट इज मूळ फ्रॅक्शन कडे आपण गेलो, पहिल्यांदा आपण पॉझिटिव्ह नंबर घेतले 7/3 आणि 5/2. आपण डायरेक्ट सांगितलं असतं काय असणार, हा नंबर मोठा आहे म्हणून. पण काय झालेलं आहे, -7/3 हा -5/2 पेक्षा मोठा. तर अशा पद्धतीनं हे नंबर आपण काय करतोय, कम्पेअर करतोय. आलं लक्षात? आता सेकंड बघा, पुढचं एक्झाम्पल काय केलेलं आहे बघा, एक्झाम्पल नंबर 4 काय केलेलं आहे, 3/5 काय असणार आहे, 6/10. हे रॅशनल नंबर्स आहेत. हे काय असणार आहे, रॅशनल नंबर्स आहेत. म्हणून यामध्ये आपण काय करतोय, कम्पेअर देम. आता इथं ऑलरेडी आपल्याला 5चा एलसीएम फॅक्टर आपल्याला मिळतोय. दोन्हीपैकी एका फ्रॅक्शनला आपण मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला बरोबर दोन्हीचं कंपॅरिझन आपल्याला बघायला मिळतं. म्हणून 3/5 3 into 2 divided by 5 into 2 काय आलं बघा, 6/10.
आता दोन्ही फॅक्टर आपल्याला काय झाले सारखे झाले म्हणून 6/10 इक्वल टू 6/10 LHS इक्वल टू RHS लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड अशा पद्धतीने आलं म्हणून मूळ फ्रॅक्शन बघितलं आपण काय केलं दॅट इज काय म्हणलेलं आहे 3/5 मस्ट इक्वल टू 6/10 ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की इक्वल नंबर जे आहेत इक्वल फ्रॅक्शन आपल्याला काय असणार आहे सांगता येईल. पहिल्यामध्ये आपल्याला कॉमन रूल आहे तर रूल एकदा लक्षात आला की काय बघा की पहिला रूल जर आपण जर बघितला समजा इफ ए अँड बी किंवा A/B हे जे आहे आर रॅशनल नंबर तर यामध्ये आपण काय करतोय बघा आणि त्याच्यामध्ये हे नंबर कसे सच दॅट A and B आर पॉझिटिव्ह दोन्ही नंबर जे आहेत हे काय असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहेत. मग आपण काय करतोय बघा तर अशा पद्धतीनं पहिला महत्वपूर्ण जर आपण जर बघितला इफ ए इंटू काय असणार बघा ए डिवाइड बाय बी त्याचबरोबर C/D पण आहे इथं म्हणजे दोन्हीचं प्रोडक्ट A क्रॉस D इक्वल टू B क्रॉस C हे दोन्ही जर इक्वल असतील हा दोन वेगळे फ्रॅक्शन घेतले C/D आणि A/B हा. आता यामध्ये A इंटू D हा दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट बघितला हे दोन्ही इक्वल आले देन आपण काय सांगू शकतो बघा की A/B मस्ट इक्वल टू C/D नंतर काय केलं बघा सेकंड इफ काय असेल A इंटू D ग्रेटर दॅन B इंटू C अशी जर कंडिशन जर असेल तर काय असणार बघा A/B मस्ट बी ग्रेटर दॅन C/D तिकडे सर इज इक्वल टू चिन्ह बदलले त्यानंतर इफ आता बघा A इंटू D लेस दॅन B इंटू C असा प्रोडक्ट आला देन काय असेल A/D C/D आणि निगेटिव्ह नंबरला बरोबर हे विरुद्ध असणार लक्षात आलं का निगेटिव्ह नंबर जर आला तर काय असणार बघा वरची कंडिशन तर सारखी असेल दॅट इज किंवा ऑर म्हणलं आपण -A/-B इक्वल टू -C/-D असं असणार आहे मायनस अशी कंडिशन आली तर -A/- काय असणार B शुड बी -C/D सिमिलरली -A/B शुड बी लेस दॅन -C/D जर निगेटिव्ह नंबर जर आले तर हा रूल उलटा झाला आलं लक्षात. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे हे नंबरचं असणारं कंपॅरिझन आपल्याला बघायचं आहे आणि याच पद्धतीनं आपण काय करतोय प्रॅक्टिस सेट 1.2 जे आहे तो आपण सॉल्व्ह करतो बाहेर काढा वह्यामध्ये नोंद करा क्लासवर काय वहीमध्ये लिहा पहिला नंबर आपण डायरेक्ट सांगू शकतोय -7 आणि -2 काय असतं बघा निगेटिव्ह नंबर आहे मोठा उलट उलटा असतात -7 हे लहान आहे म्हणजे आपण काय करतो त्याचबरोबर सर डायरेक्ट उत्तर लिहिलं जाते हा काय केलं का 0 आणि -9/5 -2 मोठे 0 मोठे 0 मोठा आहे 0 बोललो ना त्यानंतर 8/7 शब्दात मालिकेमध्ये
अरे शांत बस. ऐकून घे पहिले. शांत बस, मी वाजवतच होते ना. हे का बोलतोय? बोलतो का? नाही तर बघा, एक बाळा येते वर. हे जे आहे हे 0 पेक्षा मोठं आहे. 14 कडा -5/4 W स्टार्ट मध्ये आता काय असतं बघा, निगेटिव्ह नंबर जे आहे हा पॉझिटिव्ह नंबर पेक्षा काय असणार? हे एकदम आपलं आलं. म्हणून यामध्ये आपण काय करतो बघा, ज्या ठिकाणी रिझन असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, -5/4 हे जे आहे 1/4 पेक्षा लहान आहे. आणि याचं मागचं कारण दिलं तर निगेटिव्ह नंबर आर ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. पाचवा कडा 40/29 आणि 141/29 काय असणार बघा. 40/29 जे आहे हे डायरेक्टली 141/29 पेक्षा मोठं असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय केलेलं बघा, आता इथं काय झालेलं आहे की त्याचा असणारा डिनोमिनेटर कॉमन आहे, त्यामुळे आपण डायरेक्टली तो नंबर लिहू शकतो. त्याचं कॉमन नाही, त्याला काढावं लागते ना. हा, कॉमन डिनोमिनेटर आहे इथं. 16 कडे ह्याच पद्धतीनं आहे. फक्त निगेटिव्ह नंबर आहे -17/20 आणि -13/20. निगेटिव्ह नंबर कुठले बघा, -13/20 इज ऑलवेज ग्रेटर दॅन -17/20. आता इथं मात्र 7वाकडे वेगळं काय असणार बघा, 8/15 15/12 आणि 7/16. दोन्हीचं कॉमन फॅक्टर बघा काय आहे, आता बेस कॉमन करून घ्यावं लागेल. म्हणजे 4 आणि 4 आपण घेतोय, 4 ने इकडे मल्टिप्लाय करायचं 12/45 आणि 4 किती आहे 48. हा, म्हणजे काय झालेलं आहे 15/3 डिवायडेड बाय 12/3 4 आहे का. इथल्या व्हॅल्यूने इथं जे काही 4 आलेलं आहे ते इकडे मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय झालेलं बघा, 15/4 15/60 आणि 12/48. सिमिलरली 7 × 3 डिवायडेड बाय 15/3 7 21 आणि 48. आता कंपॅरेटिव्हली आपण जर विचार जर केला 16/48 आणि इथं काय आहे 21/48, तर हा नंबर मोठा आला. बरोबर आहे. दॅट इज काय झालं पुढं, म्हणून 15/12 ग्रेटर दॅन 15. परत बरोबर झालं का. 12च्या जागी 3 आणि 4 16च्या जागी 4 सोडवा.